भारताचे संविधान आणि समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या मूल्यांवर पक्षाची खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल. हे शब्द कुठे लिहिले आहेत माहिती आहेत का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे शब्द लिहिलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या संविधानामध्ये, म्हणजे पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमधले हे शब्द लिहिलेले आहेत. आणि ते कधी लिहिलेले आहेत तर 6 एप्रिल 1980 रोजी, जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. लक्षात घ्या, 1976 ला धर्मनिरपेक्षता व समाजवाद हे शब्द भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये आले. त्यानंतर 4 वर्षांनी ज्या पक्षाची स्थापना झाली त्याच्या घटनेमध्ये तेच शब्द घेतलेले आहेत. ही भारतीय जनता पार्टीची घटना लिहिली कोणी? तर अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS. आणि याच संघाचे, याच RSS चे सरकार्यवाह म्हणजे सरसंघचालक मोहन भागवतानंतर जे थेट येतात ते दत्तात्रय होसबाळे यांनी असं विधान केलंय की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द घटनेमधून काढून टाकण्यात यावेत. त्याचं कारण काय दिलंय तर आणीबाणीच्या काळामध्ये हे शब्द घटनेमध्ये आलेले होते. त्यांचीच री आताचे केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ओढलेली आहे. तर मुद्दा असा आहे की हे होसबाळे, हे शिवराज सिंह चौहान, मोहन भागवत, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 100 जन्म देखील घेतले आणि पुन्हा 100 जन्मात सत्तेवर देखील भारतामध्ये आले, तरी देखील त्यांना या 2 शब्दांना हात लावता येणार नाही. आणि हे शब्द त्यांना का काढून टाकता येणार नाहीत याचीच स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. RSS आणि भाजपा हे शब्द संविधानातून का काढून टाकू शकत नाहीत? कारण त्यांना खुद्द सर्वोच्च न्यायालयाने कवच कुंडल दिलेली आहेत. धर्मनिरपेक्षता हा शब्द सरनाम्यामध्ये येण्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की धर्मनिरपेक्षता हे मूलभूत तत्व आहे. धर्मनिरपेक्षता हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. बेसिक स्ट्रक्चर याचा अर्थ असा होतो की भारतीय राज्यघटनेमध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलता येणार नाहीत. त्यातलीच एक जी गोष्ट आहे ती म्हणजे धर्मनिरपेक्षता. हा खटला आहे 1973चा, म्हणजे 1976 मध्ये हे शब्द ऍड केले, त्याच्या पूर्वीचाच हा खटला आहे. केशवानंद भारती खटला हा ऐतिहासिक खटला म्हणून समजला जातो, ज्यानं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन या देशाला, या न्याय व्यवस्थेला दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी धर्मनिरपेक्षतेचं संरक्षण केलेलं आहे. त्यामुळेच आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येईल की सर्वोच्च न्यायालयाने या मूल्यावरती शिक्कामोर्तब केलं, म्हणूनच इंदिरा गांधींनी या शब्दाला सरनाम्यामध्ये स्थान दिलं. एवढंच नव्हे तर त्यानंतर 1994 मध्ये SR बोम्माई हा जो एक ऐतिहासिक खटला झाला, या खटल्यामध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा असं म्हटलं की धर्मनिरपेक्षता हा घटनेच्या मौलिक संरचनेचा भाग आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. पुढे जाऊन या खटल्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की एखादा पक्ष हा जर धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात भूमिका घेत असेल तर त्याचं पक्ष म्हणून मान्यता काढून टाकता येईल किंवा त्याला त्या संदर्भाने शिक्षा देता येईल. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे असं सांगितलं की धर्मनिरपेक्षता ही संकल्पना देवाच्या विरोधी नाही किंवा नास्तिकांची ही संकल्पना नाही, तर ही एक सकारात्मक व्यवस्था आहे, सकारात्मक संकल्पना आहे, ज्याच्या अंतर्गत सर्व धर्मांना समान सन्मान दिला जातो, समान न्याय दिला जातो आणि राज्याचा म्हणजेच सरकारचा कोणताही धर्म नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील अशीच भूमिका घेतलेली होती. संविधान सभेमध्ये संविधानाविषयी जी चर्चा झाली त्यावेळी 6 डिसेंबर 1948 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एक भाषण दिलं. खंड 7 मध्ये तुम्हाला अजूनही ते सापडेल. त्याच्यामध्ये त्यांनी 3 मुद्दे सांगितले. एक म्हणजे राज्य कोणत्याही धर्माविषयी पक्षपाती नसेल, दुसरं सर्व धर्मांना समान संधी मिळेल, आणि तिसरं राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नसेल, म्हणजे कोणताही स्टेट रिलिजन नसेल, हे स्पष्टपणे त्यांनी सांगून ठेवलेलं होतं. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा पहिल्या दिवसापासून गाभा आहे, हेच यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून राज्यघटनेमध्ये कलम 25 ते 28 या दरम्यान धार्मिक स्वातंत्र्याविषयी ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या आंबेडकरांनी जे संविधान सभेमध्ये भाषण केलं
त्याच्याच निदर्शक अशा आहेत. आणि म्हणूनच धर्मनिरपेक्षतेविषयी घटनेच्या शिल्पकाराची जी भूमिका आहे त्याच भूमिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती आणि एस.आर. बोम्माई या दोनही खटल्यांमध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे. राहिला मुद्दा समाजवादाचा, तर हे खरं आहे की संविधान सभेमध्ये के.टी. शाह आणि इतर काही सदस्य मेंबर होते ज्यांनी समाजवाद हा शब्द राज्यघटनेमध्ये घ्यावा अशी आग्रही भूमिका मांडलेली होती, परंतु त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता, हे खरं आहे. परंतु हे लक्षात घ्यायला हवं की त्यावेळी सोव्हिएट युनियनमुळे समाजवाद हा जो शब्द आहे त्या शब्दाला मिळालेला जो अर्थ आहे तो त्या काळी वेगळा असा होता. आणि म्हणूनच 1980 साली मिनेर्वा मिल्स हा जो अत्यंत महत्वाचा खटला झाला, या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने समाजवाद हा शब्द बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे अशी भूमिका घेतली. लक्षात घ्या, 1976 ला धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद 42व्या घटना दुरुस्तीने आलेले होते. या घटना दुरुस्तीद्वारे इतर अनेक गोष्टी देखील राज्यघटनेमध्ये आलेल्या होत्या. त्यातल्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या या मिनेर्वा मिल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हटवून टाकल्या, त्या रद्द केल्या. परंतु समाजवादाला किंवा धर्मनिरपेक्षतेला त्यांनी हात लावला नाही. उलट समाजवाद या शब्दाचा नवा अर्थ, भारतीय संदर्भाला साजेसा असा जो अर्थ आहे तो सर्वोच्च न्यायालयाने सांगितला. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की समाजवाद म्हणजे लोकशाही समाजवाद. आणि त्याच्या दोन गोष्टी, दोन निकष त्यांनी सांगितले. एक म्हणजे इन्कम म्हणजे उत्पन्न आणि दर्जा याच्यामधली जी असमानता आहे ती काढून टाकणे, या संदर्भाने समाजवाद याच्याकडे पाहायला हवं. आणि दुसरा जो यामध्ये मुद्दा सांगितला तो म्हणजे कल्याणकारी राज्य असणे. म्हणजे उदाहरणार्थ नरेगा सारखा कायदा असेल, शिक्षण हक्क सारखा कायदा असेल, हे सगळे जे कायदे आहेत ते कल्याणकारी राज्य दाखवणारे कायदे आहेत, सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे कायदे आहेत. तर अशा सगळ्या काही ज्या तरतुदी आहेत त्या समाजवाद या अंतर्गत येतात. हे सर्वोच्च न्यायालयाने 1980 सालीच दाखवून दिलं, ते अधोरेखित केलं. मग आता प्रश्न असा आहे की संघ आणि भाजपा यांची धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी विरोधी भूमिका का आहे? धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात हे का आहेत? कारण यांना हिंदू पाकिस्तान तयार करायचं आहे. यांना मुठभर जी लोक आहेत ज्यांचं आता RSS वरती वर्चस्व आहे त्यांचंच त्यांना देशावरती वर्चस्व प्रस्थापित करायचंय. या देशाला त्यांना धर्मांध राज्य करायचं आहे. आणि समाजवादाला विरोध का? कारण समाजवाद हा सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे. यांना देशामध्ये जी राजवट उभी करायची ती अदानीची राजवट उभी करायची, धनदांडग्यांची राजवट उभी करायची, म्हणजे आपण सत्तेमध्ये टिकून राहू आणि इतर लोक जर गुलामीच्या अवस्थेमध्ये असतील तर पुन्हा मनुस्मृतीची राजवट आणणं सोपं जाईल. समाजवादाला विरोध करण्यामागे हाच विचार आहे हे स्पष्ट आहे. पण लक्षात घ्या, हजारो लोकांनी, क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, स्वातंत्र्य मिळवलं. ते स्वातंत्र्य फक्त ब्रिटिशांना हुसकावून लावणे इथपर्यंत नव्हतं, तर हा देश मनुस्मृतीतून मुक्त झाला पाहिजे, सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, विविधतेत एकता आणली पाहिजे, या सगळ्या मूल्यांसाठी तो होता. आणि म्हणून ही सगळी जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य लढ्याची जी मूल्य आहेत ती संविधानामध्ये आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती संविधानामध्ये आणली. परंतु यांचा स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग नव्हता. त्यावेळी देखील ते इंग्रजांच्याच बाजूने होते, त्यावेळी देखील ते मनुस्मृतीच्याच बाजूने होते. त्यांची पहिल्या दिवसापासून संविधान किंवा संविधानांच्या या मूल्यांविषयी बांधिलकी नाही. आणि त्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 50 वर्ष संघाच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकलेला नव्हता. परंतु संघाने आणि भाजपने हे लक्षात ठेवावं, तुम्ही 400 पारची घोषणा केली काय, लोकांनी तुम्हाला 240 वर आणून ठेवलं. हा देश, या देशातील लोक, जनता जनार्दन हे संविधानांच्या मूल्यांविषयी कटिबद्ध आहेत. प्राण जरी गेले तरी संघ आणि भाजपाला ही मूल्य किंवा हे संविधान ते बदलू देणार नाही.